अकोट तालुक्यातील मुडगाव येथील वयोवृद्ध शेतकरी रामदास चिंचोळकर यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना उघडकीस आली। मुडगाव लोहारी रोडवर गट नंबर 172 मधील रामदास चिंचोळकर यांच्याकडे 2.5 एकर शेतातील अंदाजे तुरीच्या 500 ते 600 पेड्यांच्या गंजीला आग लागून संपूर्ण तुरीची गंजी जळाल्याचं दिसून आल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्यांचा तोंडचा घास गेल्यानं ते हवालदिल झाले आहेत। गावातील उपसरपंच तुषार पाचपोर यांनी झालेल्या घटनेची माहिती पटवारी वानखडे यांना दिली। पटवारी वानखडे यांनी पंचनामा करून वयोवृद्ध शेतकरी रामदास चिंचोळकर यांचे अंदाजे 75,000चे नुकसान झाल्याचा अहवाल अकोट तहसीलदार यांना सादर केला आहे। गट नंबर 172-3 क्षेत्र 1.07 या शेतातील तुरीची कापणी झाल्यानंतर गंजीला आग लागून गावचे उपसरपंच तुषार पाचपोर चिंचोळकर भाऊ यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी सकाळीच 8:30 ते 8:45च्या दरम्यान येऊन पंचनामा केला। यांचे नुकसान अंदाजे 70 ते 75,000चं सरकारी किंमतनं होऊ शकते। या प्रकरणी वयोवृद्ध शेतकरी रामदास चिंचोळकर यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। रामदास चिंचोळकर व त्यांच्या पत्नी यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना शासनाने आम्हाला शासकीय मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे। माझे शेत 2.25 एकर आहे। मी 6 वाजता बुडेबा आणि मी शेतात आलो तेव्हा मला सगळी तूर जळाली दिसली। रात्री आम्ही 7 वाजता शेतातून घरी गेलो। सकाळी 6 वाजता आलता आम्हाला तूर पूर्ण जळाली दिसली। तर हे आम्हाला शासनानं मदत करा। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।